करण्याची पद्धत आणि शिवसेनेचं प्रोटोकॉल, समाजकार्य कसं करायचं, थोडंसं 20% राजकारण कसं करायचं. पण आता तिथे थोडीशी घुसमट झाले. तुम्हाला पण सर्वांना ऐरोलीकरांना, ऐरोलीच्या जनतेला सर्व माहीत आहे की काय बंडूदादा केनीवर अन्याय झाला आणि कशामुळे बंडूदादा केनीला हा वेगळा पर्याय निवडावा लागला. हे बघा, बंडू केनीचं कुटुंब पूर्वी सीताराम केनी, वसंत केनी, मगा मगा मेघनाथ नाही, त्याला मी मगा बोलायचं, मेघनाथ केनी, अशोक केनी शेवटचा, हे सगळे खरे जुने आमचेच लोक. आज ते परत आले आणि GS पाटील हा माझा जुना सहकारी, चेतन, चित्रा मडवी, कशाला का, आणि ही सगळी लोक, सुखदेव जाधव आहे. एकूणच सगळे वातावरण छान आहे. चांगल्या गोष्टी करण्याकरता सगळे एकत्र आलेले आहेत. त्याच्यातून डॉक्टर राजेश यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार भरती सुरू झाली आणि त्याचा उपयोग पुढे सगळ्यांनाच होईल असा माझा विश्वास आहे. आता संकेत डॉक्टर राजेशला विचारतो मी काय, राजेश पाटील तुम्हाला जास्ती माहिती आहे. आणि परत मी दिलेले शब्द पूर्ण करणार. आजवर न बोलता लोकांना प्रेम दिलं. आता बोलण्याची गरज नाही. नवी मुंबईच्या नागरिकांच्या भविष्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि माझे सर्व सहकारी त्या पद्धतीनं काम करतील असा विश्वास. असंख्य म्हणजे मला वाटतं की जवळजवळ पूर्ण गाव आणि आमचा आजूबाजूचा पूर्ण परिसर पूर्ण आजपासून भाजपमय झालेला आहे आणि नाईक साहेबाच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या विचारांच्या प्रगती आणि त्यांची जी आम्ही हे घोडदौड बघतो त्यासाठी आम्ही ह्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. त्याचबरोबर माझे असंख्य सहकारी, आता जे तुम्ही ते समोरच बघत आहेत की काय हे आहे. आता माझे गावचे अध्यक्ष श्रीकृष्ण मंडळ प्रकाशदादा झाले, सायनाथचे मंडळ झाले, नवसाती मंडळ झालं, उत्कर्ष मंडळ झालं, आमचा दिवा कोलीवाडा मच्छीमार संघ झाला आणि असंख्य अशा महिला भगिनी आणि आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते, सभासद, या लोकांनी सर्व जे माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये काम करत होते त्या लोकांनी सर्वांनी आपल्या भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केलेला आहे. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं का मी काय तिकडे हे केलं आहे. मी मनोमनाने तिकडे शिवसेनेमध्ये जेवढी संघटना वाढवत होतं तेवढं वाढवण्याचा प्रयत्न केला. शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली, आपल्या मस्के साहेबांच्या नेतृत्वाखाली, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक इथले ऐरोलीचे आम्हाला वेळोवेळी साथ देणारा मनोज आलदनकर, हे सर्व आमचे सहकारी होते. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली की कार्य करण्याची पद्धत आणि शिवसेनेचं प्रोटोकॉल, समाजकार्य कसं करायचं, थोडंसं 20% राजकारण कसं करायचं. पण आता तिथे थोडीशी घुसमट झाले. तुम्हाला पण सर्वांना ऐरोलीकरांना, ऐरोलीच्या जनतेला सर्व माहीत आहे की काय बंडूदादा केनीवर अन्याय झाला आणि कशामुळे बंडूदादा केनीला हा वेगळा पर्याय निवडावा लागला. जी काही जबाबदारी देतील नेतृत्व, पक्षश्रेष्ठी, ती नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारायला मी सक्षम आहे. तिकीट आता जे पक्ष नेतृत्व ठरवणार ते. खरं म्हणजे नवी मुंबईचा विकास हा माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपल्या प्रभागाचा, आपल्या या वार्डाचा जर विकास करायचा असेल तर शेवटी सत्ताही हवी असते आणि त्यासाठी आज नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजीव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश घेतलेला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्याचं ठरवलेलं आहे. खरं म्हणजे हा प्रभाग क्रमांक 5 आहे. या ठिकाणी आमच्या आता बंडू केनी यांनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे. आमचे जुने नगरसेवक अशोक पाटील हे आहेतच आणि आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली म्हणजे राजेश मडवी आहे, त्याच्यानंतर आमचं सुदर्शन जिरगे आहे, आमचा निकेतन पाटील आहे. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रभागामध्ये चांगले उमेदवार मिळतीलच जनतेला आणि नक्कीच इथे पुंड जे कोणी असतील त्यांच्या विरोधात आम्ही चांगले व्यक्तिमत्व असणारे लोक या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच जनतेला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळू शकेल असा मला विश्वास आहे. अर्थातच नवी मुंबई महापालिका ही स्थापनेपासून, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या अंमलाखाली आहे आणि निश्चितपणे लोकांची धारणा आहे, म्हणजे आज जवळजवळ नवी मुंबईतल्या 70-80% लोकांना वाटतंय की ही नवी मुंबई महापालिका ही कायमस्वरूपी गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महापौर हा नाईक साहेबांच्या विचाराचा असेल
आणि तो भाजप पक्षाचा असेल.